छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात थरकाप उडवणारी घटना घडली आहे। लेकाने स्वतःच्या बापाचा खून करून शव घरातच दफन केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तब्बल 10 दिवसांपूर्वी हत्या करून घरातच पुरलेले शव कुजण्यास सुरुवात झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आणि संशय वाढल्याने या घटनेचा पर्दाफाश झालाय। घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित आणि पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांचा मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी ते दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केलाय। हा खून झाला त्यावेळेस घरामध्ये कोणी व्यक्ती नव्हते का किंवा त्याची आई म्हणा भाऊ म्हणा कोणी? सदर घटना घडली त्यावेळेस मयत यांची पत्नी आणि मुलगा असे तिघेही घरात होते। यांचे भांडणं चालू झाल्यानंतर त्यांची आई ही भांडणं बघून आणि घाबरून बाहेर जाऊन बाजूच्या शेजारच्यांकडे जाऊन थांबली होती आणि त्यांच्या भांडणामध्ये नंतर मयत मुलगा राम काळे यांनी वडिलांच्या डोक्यात दांडा मारल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर घाबरून तो मृतदेह त्यांनी त्यांच्या घरात पुरून ठेवला होता। त्यानंतर सदरबाबत त्यांनी आईला सांगितले होते, पण आई ही एकटीच असल्यामुळे भीतीपोटी तिने सदरची गोष्ट कोणालाही सांगितली नाही। पण त्यानंतर जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने आणि याचा एक माहिती मिळेल या भीतीने तिने तिच्या दीराला ही माहिती दिली आणि त्यानंतर गावात चर्चा झाल्यानंतर सदर ही खुनाची घटना उघडकीस आली आहे।